कहाणी आहे नागपुरातल्या एका रॅन्चोची। नागपूरमधल्या इंजिनिअरिंगच्या एका विद्यार्थ्यानं मोबाईलच्या माध्यमातून एक हेलिकॉप्टर हे हवेत उडवण्याचं एक नवीन तंत्र विकसित केलंय। पाहूयात। हवेत उडणारं हे हेलिकॉप्टर निश्चितच खास नाही, मात्र ज्याच्या माध्यमातून हे हेलिकॉप्टर हवेत गिरक्या घेतंय ती वस्तू नक्कीच खास आहे। चक्क मोबाईलद्वारे हे हेलिकॉप्टर उडवलं जातंय। नागपुरातल्या विलासराव देशमुख इंजिनिअरिंग कॉलेजच्या गौरव सवालाखे या विद्यार्थ्यानं मोबाईलमधल्या इन्फ्रारेड टेक्नॉलॉजीच्या सहाय्यानं हे हेलिकॉप्टर उडवलंय। याच्यासाठी गौरवने मोबाईलमध्ये एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलंय आणि हेलिकॉप्टरला मोटर, बॅटरी आणि व्हायब्रेटर लावून अतिशय सहजपणे तो हे हेलिकॉप्टर उडवतो। आकाशात साधारण 15 मीटर उंचीपर्यंत हे हेलिकॉप्टर उडू शकतं। एक इन्फ्रारेडची जी प्रणाली होती, जी मोबाईलमध्ये आजपासून 5 वर्ष पहिले आली होती, आताही चालू आहे, जी डाटा ट्रान्सफरचं काम करते। तीच प्रणाली यूज करून आपण जसं मोबाईलमध्ये एक सॉफ्टवेअर निर्माण केला आहे, त्याच्या थ्रू आपण वेव्स त्याला कमांड देऊन आपण ऑपरेट करतो। तशा प्रकारचं सॉफ्टवेअर मी निर्माण केलं। गौरव गेल्या 2 वर्षांपासून या प्रोजेक्टवर काम करतोय। केवळ हे हेलिकॉप्टरच नाही, तर गौरवने मोबाईलवर चालणारी अशी एक कार बनवली आहे जी भिंतीवरही चढू शकते। एवढंच नाही, तर गौरव आपल्या मोबाईलद्वारे टीव्हीचे चॅनल्सही बदलू शकतो। आता मी कार जे डेव्हलप केली आहे त्याच्यात मी ब्लूटूथ वगैरे प्रणाली लावली आहे। त्याच्या थ्रू आपण जसं कुठे गुप्त माहिती घेऊ शकतो, रेकॉर्डिंग करू शकतो। ती कार भिंतीवर चालवून आपण कुठे म्हणजे अशी गुप्त माहिती वगैरे घेऊ शकतो, रेकॉर्डिंग वगैरे। मोबाईलवर चालणारी कार आणि हेलिकॉप्टर अधिक प्रगत करून भविष्यात याचा वापर सुरक्षा यंत्रणांना कसा करता येईल या संदर्भात आता गौरव कसून प्रयत्न करतोय। 3 इडियट या चित्रपटात आमिर खानने रेडिओ ट्रान्समिशनद्वारे हेलिकॉप्टर उडवण्याचा करिश्मा करून दाखवला होता, मात्र गौरवने मोबाईलच्या माध्यमातून हेलिकॉप्टर उडवून नव्या शोधाच्या दिशेनं पुढचं पाऊल टाकलंय। कौस्तुभ फलटणकर, स्टार माझा, नागपूर। माझा स्पेशलमध्ये इथेच थांबूयात। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा स्टार माझा।